संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। मारहाण प्रकरणात संजय गायकवाडांची पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे। यासाठी कुणाचीही तक्रार येण्याची गरज नाही। दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस त्याची चौकशी करतील, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। गायकवाडांविरोधात तक्रार दाखल नसल्यामुळे चौकशी करता येणार नाही, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले होते। विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये ही घटना घडलेली आहे। माननीय अध्यक्ष महोदय आणि सभापती महोदयांनी याच्यावरती योग्य निर्णय घ्यावा, असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील काल की परवा विधान परिषदेमध्ये त्याचं वक्तव्य केलं होतं। त्याच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल। शेवटी फिर्यादी देखील हवात ना, फिर्यादीशिवाय आपण करू शकत नाही, पण फिर्यादी असतील तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल। निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे। पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे। त्याच्यामध्ये कॉग्निजेबल ऑफेन्स जर होत असेल, फोर्स किती यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो। पोलिसांना कारवाई करू द्या, योग्य कारवाई करतील। फडणवीसांनी कारवाईच्या अनुषंगाने वक्तव्य केल्यानंतर कारवाईला घाबरत नसल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार असल्याचंही गायकवाडांनी सांगितलं। कारवाई होईल तर मी काही कारवाईला घाबरत नाही। मी कायदा हाती घेतलेला आहे। जे होईल त्याला मी सामोरच जाईल आणि मी जाणीवपूर्वक केलेलं आहे, कारण तक्रारी करून काहीच उपयोग होत नव्हता आणि म्हणून मला या मार्गाने इच्छा नसताना जावं लागलेलं आहे, जाणीवपूर्वक जावं लागलेलं आहे। मला माहिती आहे की मी चुकीचं करतो, पण ते मी केलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणं झालं का? तुम्ही भेटणार होता त्यांना? नाही, मी काल रात्री आल्यामुळे माझी त्यांची भेट झाली नाही, पण मी भेटेल त्यांना। बनियान टॉवेल गँगचं नेतृत्व गायकवाडांनी केल्याचं म्हणत राऊतांनी कारवाईची मागणी केली आहे। तर हे माझं साधं राहणीमान असून राऊतांनी अकलेचे तारे तोडल्याचं म्हणत गायकवाड यांनी राऊतांवर पलटवार केला। जी बनियान टॉवेल गँग आहे त्या गँगचं नेतृत्व केल्यासारखं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, हे चित्र हा काळा डाग आहे राऊसाहेब। जे आणि तो डाग दूर करायचा असेल तर कायद्यासमोर सगळे समान आहेत, हे गृहमंत्री फडणवीस यांनी दाखवायला पाहिजे। ही चड्डी बनियान गँग नाहीये, ही संजय गायकवाडची साधी राहणी आहे। त्या एमएलए हॉस्टेलला फार आमदार राहत नाही, तिथं फार जेवत पण नाही, ते सगळे 5 स्टारला जेवतात। मीच आहे की तिथे वरण भात पोळी साधा जेवणारा साधा आमदार आहे आणि त्याच्यामुळे माझं शेतकऱ्यासारखं माझं राहणं आहे। साध्या कपड्यामध्ये मी जसा होतो तसाच गेलेलो आहे, ते माझा पेवरा आहे। त्याच्यामुळे याला काय चड्डी गँग म्हणणं हे त्यांच्या आखलेचं ताले तोडणं आहे। मारहाण करायला ते काय का फार जीव घेणे मारहाण आहे का? त्याचा काय